कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील मोहनीराज नगर परिसरातील रस्त्याची दुर्दैवी अवस्था झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेच्या वतीने कोपरगाव नगर परिषदेला सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी निवेदन देण्यात आले आहे। मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजेश लुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले की मोहनीराज भागातील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले असून ठेकेदाराकडून कामात मनमानी होत आहे। रस्ते खोदून ठेवले असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः दुचाकीस्वार अपघात वाढला असून अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की गेल्या अनेक वर्षापासून या भागात गटारीची समस्या कायम आहे। लहान पाईप टाकून बनवलेल्या गटारीमुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या अधिक तीव्र होत आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे। या परिसरातून अनेक लोकप्रतिनिधी अधिकारी शहरातील मान्यवरांचा वावर असल्याने देखील या रस्त्याच्या दुरावस्थेकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याचे आरोप मनसेने केले आहे। संबंधित प्रशासन व नगर परिषदेकडून तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे यासाठी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान येत्या 15 दिवसात जर रस्त्याची दुरावस्था दूर करण्यात आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोपरगावमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, कोपरगाव मनसे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे, शिर्डी शहराध्यक्ष प्रशांत वागचौरे, मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते तसेच उपशहराध्यक्ष अनिल गाडे, हिंदू सम्राट संघटना संस्थापक बाप्पू काकडे, कामगार मनसे नेते रवींद्र झावरे, तालुका अध्यक्ष संजय जाधव, विद्यार्थी शहर उपाध्यक्ष अनिल सुपेकर, प्रतीक त्रिभुवन, बंटी भैया सपकाळ, वाहतूक शहर अध्यक्ष सचिन खैरे, उपशहर अध्यक्ष देवा शर्मा, छोटूभाई पठाण, अल्ताफभाई शेख, अमजद सय्यद आदी मनसे सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते। आमची मागणी एकच आहे की जो पालखी रस्ता आहे त्याची चाळण झालेली आहे। अक्षरशः बरगाड्या मोरगाड्या मोडायला लागल्या। एक लेर टाकला दुसरा टाकायचा पत्ता नाही। आज टाकीतो उद्या ठेकेदार येणार आहे आणि जेव्हा इलेक्शन राहतं त्या टायमाला पत्रक देतात, दशलक्ष टाकले, रस्ता तयार करणारे एकही कामाचा पत्त्या नाही। आणि इकडून सगळे तहसील, सीओ, नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, आपले विके साहेब, हे सगळे PI हे सर्व त्या रस्त्याने जातात। त्या रस्त्याने जाऊन सुद्धा त्या रस्त्याला दिसत नाही का त्यांना एवढे खड्डे पडलेले। आमचे लहान लहान पोर या घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। आणि दारू पिऊन इतके रात्रीचे जोरात चालवतात गाड्या का एखादं मूर्ख मेलं तर यांचं काय करायचं नगरपालिकेचं? ह्या नगरपालिकेला कळत नाही की नगरपालिकेचे आणि जेव्हा निवडणुका राहत्या त्यावेळेस देवीला नवस करायला तिथं अभिषेक करायला जात्या, आमदार जात्या, नगरसेवक जात्या, सर्वजण जात्यात। मग त्या देवीच्या तिथं जो रस्ता आहे त्याचा 3-13 वाजलेले तो दिसत नाही। फक्त देवी मातेला मला निवडून येऊन दे एवढीच अपेक्षा ठेवते देवीकडं। मग तो रस्ता दिसत नाही यांना, या आमदार असो खासदार असो कुणी असो। तर 15 दिवसाच्या आत जर यांनी हे निवेदन दिलेलं आहे, 15 दिवसाचा टाइम दिलेला आहे, त्यांनी जर तो रस्ता केला नाही तर मनसे स्टाईलनी आम्ही आंदोलन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये एक असा पालखी रस्ता म्हणून नावाजलेला असताना तो कोपरगाव शहरातून मुख्य रस्त्यातून शिर्डीला संत ज्ञानेश्वर स्वामी जंगली महाराज आश्रम या ठिकाणी जात आहे। आणि सदर रस्त्याची नाही का वर्षानुवर्ष दुरावस्था झालेली आहे। आणि तसेच केंद्र सरकारचा राज्य महामार्ग याचे काम संत गतीने चालू असल्यामुळे तिथे ट्रॅफिक जाम होणे, अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सगळे लोक तिडून जात असतात। मुळी परिसर हा असा आहे का आजूबाजूला सगळे लोक तिडच राहतात, लहान मुलं हे ते सगळं देवदर्शन। आणि जाणार येणार आहे ना, फक्त एकच प्रॉब्लेम आहे का तो रस्ता व्यवस्थित नाहीये। रस्ता थोडासा व्यवस्थित करून डिवायडर, साफसफाई, स्वच्छता करून जेणेकरून हा शिर्डीला जाणारे लोक, भाविक बाहेरून हवेने जाणारे लोक ते मधल्या मार्गाने जातात, त्यांनी अपघाताचे प्रमाण वाढत चाललेले आहे। सन्मान्य राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे आता सध्या काही निवडणुका वगैरे काही नाही कोपरगाव शहरात, नाही महाराष्ट्र नाही, पण फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी का ती फक्त जनतेच्या लोकांच्या मनातले कामं सांगत
असते. आमचे नेते सतीश अण्णा काकडे यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही सीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे, नगराध्यक्ष साहेबांच्या कानावर घातलेले. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये ते काम नाही झालं तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन पण करणार आहे. पण आज नगराध्यक्ष साहेब जरी असले, आता कोपरगाव जनतेने आम्ही स्वतः त्यांना मतदान केलेलं आहे. त्यांनी सांगताना काय सांगितलं, गोदाबाई स्वच्छता करू, हे करू ते करू. स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागं किती काटवून आलेलं आहे, तिकडे मोठमोठे जंगली प्राणी आहे, डुकरं आहे, भला नाही हे, मग त्यांचं लक्ष नाही का? ते गोदामाईने त्यांना निवडून दिलेलं आहे, मग त्यांनी ते छोट्या मोठ्या गोष्टी लक्ष देऊन श्रीरामनवमीच्या दिवशी त्यांना काहीतरी असं सद्बुद्धी सुचव एवढी प्रार्थना बोलून जय महाराष्ट्र. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सतीश अण्णा काकडे, महाराष्ट्र कोपरगाव शहर अध्यक्ष यांच्या वतीने, तसेच जिल्हा अध्यक्ष आमचे राजेश जिलोटे मनसेचे, आम्ही निवेदन दिलं. गटारीचा प्रश्न आहे मोहीन राजनगरमध्ये. आता गटारीचा रस्ता आणि गटारीचा प्रश्न हा म्हणजे कॉमन प्रश्न आहे, पण हा कॉमन प्रश्न ना आता इथे कायम येणारी वर्दळ पाहता या रस्त्याला जास्त वर्दळ असताना देखील हे काम पूर्ण होत नाही. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, आणि ही काही मोठी गोष्ट नाहीये. रस्ता आणि गटारी हे म्हणजे शहराची मूलभूत सुविधा आहे, आणि त्याच जर होत नसेल तर काही उपयोग नाही. आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहे नवीन, त्यांच्याकडून अपेक्षा आम्हाला का ते नक्कीच या 15 दिवसात काम करण. नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने आंदोलन करण. त्याला सर्वस्वी जबाबदार एक शासन राहील. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही सर्वांनी मिळून जे आमचे शहर अध्यक्ष आहे सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली आपलं नगरपालिका कोपरगाव तसंच मुख्याधिकारी आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही एक निवेदन द्यायला आलो होतो. या निवेदनाचं जे कारण आहे ते निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की जो मोहिनीराज नगर आहे तर तिथला जो रस्ता आहे जो मुख्य कोपरगाव मध्ये येण्यासाठी तो मार्ग VIP लोक सुद्धा वापरतात, आणि आता तो सर्रास तोच रस्ता वापरला जातो. परंतु असं झालेलं आहे की हायवेचा रस्ता जो आहे, जो महामार्ग आहे, तर तो नगर मनमाड रोड हा एकदम अतिशय संत गतीने त्याचं काम चालू आहे. अनेक वर्षापासून ते काम चालू आहे. बरेचसे अपघात त्या ठिकाणी घडलेले आहेत, आणि तो रस्ता संत गतीने चालू आहे, आणि हा रस्ता याची वर्दळ जास्त वाढलेली आहे. परंतु हा जो रस्ता आहे याच्या साईडच्या ज्या म्हणजे साईड गटर किंवा जे रस्त्याचं काम आहे ते एकदम अपूर्ण आहे, व्यवस्थित नाही, आणि तोच एक शॉर्टकट रस्ता आहे की लोकांना वापरता येईल. म्हणून आम्ही त्या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदन दिलेलं आहे, आणि आशा करतो की ते लवकरात लवकर ते काम पूर्ण करतील. अन्यथा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 15 दिवसानंतर मोठ्या पद्धतीचं आंदोलन करू, मनसे स्टाईल आंदोलन करू. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आज कोपरगाव नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात म्हटलं आहे की अनेक वर्षापासून मोहिनीराज नगरला रस्ताच न राहिलेला नाही. कारण रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हा सर्वात मोठा विषय तिथं झालेला आहे. अनेक वर्षापूर्वी म्हणजे साधारण 9 वर्ष तर झालेले तो रस्ता झालेला नाही, आणि त्या खड्डे झाल्यामुळे कधीतरी मी म्हणतो की त्या गटरी झालेल्या आहे, त्या गटरीला नाल एकदम छोट्या टाकलेल्या आहे, त्याचं तुंबलेलं पाणी सांडपाणी सगळं त्या खड्ड्यात जातं, आणि खड्ड्यात गेल्यामुळे ते पुढे खड्डा आहे हे रस्त्यावाल्यांना म्हणजे गाडी वाहतुकांना कळत नाही. पण त्याचा त्रास, नाहक त्रास आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना, मुलींना, तसेच वयोवृद्ध जे पायी चालतात त्यांच्या अंगावर ते सांडपाणी, घाणपाणी उडतं, त्याचा त्रास तो नाहक त्यांना त्रास सहन करावा लागतोय. तर आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेला, नगराध्यक्षांना तसेच मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण त्या रस्त्याने कायम ये जा करतात कायम. तसेच पालकमंत्री आमचे राधाकृष्ण विखे साहेब यांनी तर कमीत कमी 8-10 वेळेस कोपरगावला चक्कर मारलेले आहे, उद्घाटन केले, कार्यक्रम केलेले आहे, आणि PI साहेब झाले, आमदार साहेब झाले, सर्व जे तहसीलदार मोठमोठाले अधिकारी त्या रस्त्याने ये जाय करतात. मग त्यांना हा रस्ता दिसत नाहीये का? कारण कोपरगाव नगर मनमाड रस्ता जो आहे त्याचं काम अतिशय संत गतीने चाललेलं असल्यामुळे तिथून पूर्ण जो आपल्या वाहनाची खराबी होऊ नये म्हणून संपूर्ण वाहतूक ही आमच्या मोहिनीराज नगर मधून जात असल्या कारणाने अतिशय गर्दी झालेली आहे.
तिथून आमच्या सारख्या म्हणजे घरच्यांना किंवा आमच्या नागरिकांना तिथून बाहेर जाणं सुद्धा शक्य होत नाहीये. अनेक ऍक्सिडेंट तिथं होत आहे, लहान मुलांचे ऍक्सिडेंट तिथं झालेले आहे. उद्या जर एखादी गोष्ट कमी जास्त झाली तर याला कारणीभूत कोण राहणार आहे? तर नगरपालिकेला आमची विनंती राहील, पहिले आमची विनंती राहील की आम्हाला इथं मोठं आंदोलन करण्यास भाग पाडू नका. आणि आपण 15 दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिलेला आहे की 15 दिवसामध्ये जर रस्ता नाही दिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तीव्र स्वरूपात आंदोलन करीन. आणि आता 8 दिवसामध्ये रामनवमी सारखा मोठा उत्सव जो कोपरगाव शहरातले टोटल नागरिक, संपूर्ण नागरिक हे साईबाबाच्या दर्शनासाठी मोनीराजनगर भागातून जातात. तर ते खड्डे त्यांच्या पायाला विजा होणार आहे. तर त्यांनी लवकरात लवकर आता आपण ते खड्ड्याची डागडुजी काढावं व 15 दिवसामध्ये हा रस्त्याचं काम जर चालू नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपात आंदोलन करेन. याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिकेची राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.